धुळे महानगरपालिकेच्या स्थायी समितीची सभा सभापती लताबाई पोद्दार यांच्या अध्यक्षतेखाली उत्साहात पार पडली। या सभेत महापालिकेच्या मानधनावरील कनिष्ठ अभियंता, औषध निर्माता, डाटा एंट्री ऑपरेटर आणि वॉचमन या कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा देत त्यांना 6 महिन्यांची मुदतवाढ देण्यासह किमान वेतन दरानुसार मानधनात वाढ करण्याचा निर्णय एकमुखाने घेण्यात आला। ही वेतनवाढ 1 एप्रिल 2026 पासून लागू होणार असून यामुळे महापालिकेवर 85 लाख रुपयांचा अतिरिक्त आर्थिक भार पडणार आहे। या खर्चाची प्रतिपूर्ती करण्यासाठी उत्पन्न वाढीच्या उपाययोजना करण्याचे निर्देश सदस्यांनी प्रशासनाला दिले असून सभेतील अजेंड्यावरील सर्व 20 विषयांना यावेळेस मंजुरी देण्यात आली। सभेत प्रभाग निहाय नागरी समस्यांवरही सविस्तर चर्चा करण्यात आली। अतिरिक्त आयुक्त करुणा डहाळे यांनी पावसाळ्यापूर्वीची नालेसफाई, खड्डे बुजविणे आणि डॉग शेल्टरच्या कामांची माहिती दिली। दरम्यान स्थायी समिती सदस्य आमिर असलम पठाण यांनी प्रभाग क्रमांक 19 मधील विविध विषय मांडत 100 फुटी रोडवरील युनिट सर्कल ते नॅशनल हायवेपर्यंतच्या रस्त्याच्या दुरवस्थेकडे लक्ष वेधले। या मार्गावरील जीवघेणे खड्डे तातडीने बुजवून संभाव्य अपघात टाळण्याची मागणी त्यांनी केली। यावर सभापतींनी शहरातील सर्व प्रलंबित समस्यांवर तात्काळ उपाययोजना करण्याचे स्पष्ट निर्देश प्रशासनाला दिले आहेत। नंबर 19 तक के पूरे 19 नंबर तक के प्रभाग में लिए गए, लेकिन ऐसा ना हो कि भाई कोई एक विशेष जगह पर पूरा वो बनाया गया और पूरा बिल निकाले जाए। ये हमारी मांग है कि भाई इसमें पूरे प्रभाग में जहाँ जरूरत है, जहाँ पर जैसा मेरे प्रभाग में 100 फुट रोड यूनिटी सर्कल से नेशनल हाईवे तक के वो रोड की कंडीशन आज मैं बोलता 10 से 15 साल हो गए लोग बनाने, अभी तक के 1 या 2 बार उसके गड्ढे बुझाए गए अभी तक के, और अभी भी उसकी कंडीशन ऐसी है कि 2 व्हीलर भी चलाने को बहुत सोच समझ के चलाने पड़ता। तो काम ऐसी जगह पर होने होना कि उस पर जो अपने महापालिका के पैसे जो खर्चा हो रहे वो अच्छी जगह खर्चा होना जिससे लोगों की तकलीफ दूर हो, ये मेरी मांगनी है। और उसमें एक आगे चलती जो भी टीका की तो ये निका की ये आएगी फाइनल आएगा तो उसमें आगे चलती है डाला जाए कि भाई उसमें कुछ लाइट हो, जो काम हो तो उसमें कुछ लाइट हो कि आगे चल के 2 साल 1 साल जो भी होगा, क्यों तो हर साल हम लोग बजट करते हैं और एक ही साल में जहाँ पर जरूरत रहे मत रहे वहां पर जब काम हो गया बाकी फिर दूसरे प्रभाग वालों को ना पूछा जाता है, बोल बोल के हम लोग थक जाते हैं, लेकिन वो काम नहीं होता है। तो वो काम नहीं होना विषय मंजूर कर रहे हैं। आज महानगरपालिकेची पहिली स्थायी सभा पार पडली। स्थायी समितीची पहिली सभा होती। यामध्ये एकूण साधारण 20 विषय होते। 20 ते 22 विषयांना यामध्ये मंजुरी देण्यात आली। यामध्ये खूप महत्त्वाचे विषय होते। पावसाळ्यापूर्व नालेसफाई आणि रस्त्यांमध्ये पडलेले खड्डे बुजविणे, त्यानंतर डॉग शेल्टरचा विषय एक अत्यंत महत्त्वाचा आता सध्या जो गाजतोय संवेदनशील विषय आहे। त्यामध्ये असे बरेच विषय महत्त्वाचे होते। तर यासाठी उपस्थित सर्व सन्माननीय स्थायी समितीचे जे सदस्य आहेत त्यांनी अतिशय अभ्यासपूर्ण अशा सूचना मांडलेल्या आहेत आणि त्या प्रत्येकाच्या वॉर्डमधल्या समस्या त्यांनी अतिशय तळमळीने मांडलेल्या आहेत। तर त्यावर एक साधक बाधक चर्चा होऊन उपस्थित मनपा कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनी त्याला समर्पक उत्तरंसुद्धा देण्यात आलेली आहेत आणि या सगळ्या विषयांवर एक विचार होऊन या पुढील बैठकीमध्ये त्याचं सोल्युशन काढण्यात येईल आणि यावर विचारून लगेचच उपाययोजना करण्याचे निर्देशसुद्धा माननीय सभापती महोदयांनी सर्व उपस्थित मनपाच्या अधिकाऱ्यांना देण्यात आलेले आहेत। या दृष्टीने यापुढील सभासुद्धा अशाच महत्त्वाच्या विषयावर पार पडतील आणि सगळे धुळे शहरातील सगळ्या प्रभागांच्या समस्या स्थायी समितीच्या माध्यमातून सोडविण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे। धन्यवाद।